नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चाइल्ड केअर तर्फे बालसंस्कार केंद्रामध्ये अन्नदान। चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे सावित्रीबाई फुले झोपडपट्टी उरणमध्ये अन्नदान व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री नरेश म्हात्रे रायगड भूषण, ॲडव्होकेट श्री विजेंद्र पाटील कायदेशीर सल्लागार, पत्रकार श्री विठ्ठल ममतावादे मीडिया सल्लागार, तर संस्थेतर्फे श्री विकास कडू संस्थापक अध्यक्ष, श्री मनोज ठाकूर कार्याध्यक्ष, श्री विक्रांत कडू कार्याध्यक्ष, कुमार अभिषेक माळी सदस्य, कुमार विवेक कडू सदस्य, तसेच बालसंस्कार केंद्रामधील सेविका सौ भारती पाटील, श्री किरण घरत, सौ प्रियांका घरत व सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील शेकडो महिला व बाल संस्कार केंद्रामधील 50 लहान मुले या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या औचित्याने श्री किरण घरत भेंडकळ यांचा चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगडतर्फे विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नरेश म्हात्रे यांनी संस्थेचे तोंड भरून कौतुक केले व त्यांनी चाइल्ड केअर सामाजिक संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि ज्यांचा सन्मान करण्यात आले ते श्री किरण घरत यांनी संस्थेचे आभार मानताना म्हणाले की ही पहिलीच संस्था मी बघतो की आमच्यासारख्या छोट्या कलाकारांचा विशेष सन्मान दरवर्षी करत असते, त्यामुळे आमच्यासारख्यांचे मनोबल वाढते आणि नवीन ताकद येते। त्याबद्दल संस्थेचे खूप आभार। या अन्नदानाच्या निमित्ताने आज शेकडो मुले व सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील महिलांनी अन्नदानाचा लाभ घेतला। त्याप्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासोबत बोलताना श्री विकास कडू म्हणाले की ही संस्था 9 वर्षापूर्वी याच ठिकाणी हिची स्थापना झाली आणि आज छोटंसं रोपटं चांगल्या प्रकारे वाढत आहे। याचे सर्व श्रेय माझ्या मी सहकार्यांना देईन। त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या संस्थेचे नाव आज रायगड जिल्ह्यात मोठे केले आहे। या संस्थेला मोठे करण्यामागे जितका माझा हात आहे तितकाच दुसरा हात संस्थेचे मीडिया सल्लागार पत्रकार श्री विठ्ठल ममतावादे यांचाही आहे व मी चाइल्ड केअर सामाजिक संस्था कधीही हे विसरणार नाही। तसेच या संस्थेचे सल्लागार श्री मिलिंद खारपाटील साहेब यांचेही वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभते, त्याबद्दल मी साहेबांचेही खूप आभारी आहे। या अन्नदान कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व बालसंस्कार केंद्रामधील सेविकांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम सुंदररित्या पार पाडला। कार्यक्रमाची प्रस्तावना श्री विकास कडू यांनी केली तर आभार प्रदर्शन श्री विक्रांत कडू यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विठ्ठल ममतावादेंसह तृप्ती भोईर उरण। विशेषता म्हणजे अभिनय आणि सामाजिक क्षेत्र या गायक अशा अनेक लेखक दिग्दर्शक यामध्ये आपण निवडले झालेले आहेत। अनेक कार्यक्रम आम्ही मान्यवरांचे सहभाग केलेले आहेत। तसेच या आपल्या छोट्या खाणीत कार्यक्रम झाला मागे नवदुर्गा सन्मान, त्यासाठी थोडासा त्यांच्या दवाखान्याचा याच्यामुळे ते उपस्थित न राहिलेले आमचे एक विशेष सन्मान रायगड विशेष सन्मानचे मानकरी किरण अनंत घरत भेंडकळ गावचे सुपुत्र आहेत। या सुपुत्रांचा इथं आलेला यथोचित मान सन्मान होणार आहे। तर मी आपले प्रमुख पाहुणे रायगड भूषण श्री नरेश म्हात्रे साहेब, तसेच आमचे कायदेशीर सल्लागार श्री विजेंद्र पाटील साहेब, तसेच आमचे मीडिया सल्लागार श्री विठ्ठल ममतावादे साहेब यांना विनंती करतोय की त्यांचा यथोचित मान सन्मानावा। त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती यांना विनंती करतोय की त्यांनी समोर येणे। मागे